ऋषीचा घर नाही, संडास आहे. ऋषीचा संडास होता. ऋषीचा संडास बाथरूम घेऊन फिरताय ते लोक. मित्रांनो हा बघा घर नेतोय. हा आपला ऋषी आहे ना घाटकोपरवाला, त्यांनी बुक केलेला दिसतोय. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स कट टाइम आलेली यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे नवीन ब्लॉग, नवीन काहीतरी, नवीन संडे. तर तुम्हाला माहिती आहे की आपला संडे आपण कधी असं वाया जाऊन देत नाही. काहीतरी नवीन करण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा ॲक्च्युअली रियुनियन बोललं तरी चालेल. आणि सगळे मित्र आज वर्षभराने एकत्र भेटतोय. तर आता चाललो आहे मी स्टेशनला, ठाणे स्टेशनला. सकाळचे वाजले 5. जनशताब्दी पकडून जायचे. पनवेलला काय काय होतं आहे, काय नाही, म्हणजे काय या प्लॅनमध्ये होतं आहे, कुठे जातो आहे मला अजूनही माहीत नाही आहे. मी उठलो आहे सकाळी 4:30ला, आंघोळ वगैरे गेले, फ्रीज झालं. ॲक्च्युली रुपेशला घ्यायला जायचं होतं, पण रुपेश डायरेक्टली आला आहे, त्याला ऑटो मिळाले. तो स्टेशनला पोचला. मी सुद्धा आपली बाईक घेऊन, माझी बाईक आहे, बाईक घेऊन जाणार आहे आता डायरेक्ट स्टेशनला. भेटू. रुपेश काय करतो आहे, नाश्ता वगैरे करूया, चहा घेऊया आणि मग या जर्नीची मजा घेऊया. तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो हा आपला लाडू, आपल्याला आल्याला आता घ्यायचं आणि डायरेक्ट जायचं स्टेशनला. तर हे गाडीवर बसतो, आपल्याला आल्यावर आणि डायरेक्ट भेटतो. डायरेक्ट भेटतो तुम्हाला ठाणे स्टेशनला. मित्रांनो जर कधी आलात ठाणे स्टेशनला तर अशी पार्किंगला जागा आहे. हे बघा मागे लिहिलं बघा, अशी आमच्या गावदेवीला पार्किंगची जागा आहे. आणि आता मी एकटाच चालतोय स्टेशनला, असं वाटतं कोणच नाही. सकाळचे वाजलेत, किती वाजले, 5:15 झालेत मित्रांनो. 5:15 झालेत आणि माझ्या किशनला मित्रांनो भांग नाही पडत आहे. मला नवलच वाटते, अजूनसुद्धा भांग नाहीच पडत आहे. अलिबागपासून जो भांग गेला आहे केसाचा तो अजून गेला आहे. रुपेश आलं स्टेशनला बोलल्याप्रमाणे. रुपेशला भेटतो आता, काय करतोय बघू. मला तर जरासं नाश्ता करूचं वाटतं, नाश्ता वगैरे करेल. बघतो आता, पहिला रुपेशला भेटतो आणि दाखवतो तुम्हाला सुद्धा त्याला काय करतो. मागे बघत असाल पेपरवाले बसलेत, ही कामं आम्ही सुद्धा केले. कॉलेज आणि शाळेच्या वेळेस सुयोग चव्हाण म्हणून दादा होता, त्याच्या अंडर आम्ही ही कामं करायचो. तर तिथून आजपर्यंतचा प्रवास सगळं चांगलं चालू आहे. पेपर लाईन मित्रांनो टाकली, पण आयुष्याला एक अर्थ मिळाला आणि मेहनत करायची एक वेगळीच हे मिळाले. बाकी काय नाही, सांगायचं तात्पर्य हेच आहे की सकाळी उठून आम्ही 4-5 वाजता उठायचो आणि पेपर लाईन टाकायचो. पण आम्ही मेहनतीचे पैसे घ्यायचो. मेहनत केली आयुष्यात, मेहनत करत राहा तुम्हीसुद्धा. अशा काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत जातील पुढे याच गोष्टीतून. ऋषीवाला भेटलाय आणि रुपये आमच्या गोडीकून गेलाय पुढे. मित्रांनो फायनली आम्ही पनवेलला पोहोचलोय. आता आम्हाला ऋषी तर माझ्याबरोबर आलं. रुपेशला शोधायला लागेल, बिचारा रागवलाय आमच्यावर. आणि तुषार आला की नाही त्यासाठी कॉन्टॅक्ट करावं लागेल. आमचं काही दोघांचं एकत्र येणं नव्हतं. त्यांनी कुठून पकडली रे ट्रेन? कुर्ल्यावरून ट्रेन पकडली, मी ठाणेवरून ट्रेन पकडली. आणि मग ठाणेवरून नेरुळला उतरलो. मी नेरुळला हा भेटला आणि हात दाखवला, कॉन्टॅक्ट झाला. त्याच्यात यांनी सांगितलं की मी पनवेल ट्रेनला बसलो. बघूया आता पुढे. आम्हाला भूक लागले, काहीतरी खातो, चहा वगैरे पितो. कारण वाजले आता 7:30, जवळजवळ 7:45 वाजायला आले. एवढा कंटाळा आला आहे ना, प्रवासाचा कंटाळा नाही आला आहे. ॲक्च्युली कंटाळा आला, काही खाल्लं नाही सकाळपासून, त्यामुळे पोटात आता गुडगुड होते. मित्रांनो पनवेल तुषार आलं आहे. तुषार आता कुठे आहे बघ. गुड मॉर्निंग मित्रांनो. आताच तुमच्याशी बोललो, पण बोलल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून बोलतो आहे. तुषार आलं आहे, तुषार गाडी येऊन आलं, बाहेर थांबलं आहे. आता रुपेश आलं, रुपेश कुठे गेला माहिती नाही, पण आम्हाला येऊन आता इथे 5 मिनटं झाली. मस्तपैकी मोकळे बिकळे झालो.
आता काहीतरी खायचंय. काय खायचंय बघूया, काय खायला मिळतं. पनवेल स्टेशनला एकदा रात्री आलेलो, रात्रीचा अनुभव वेगळा होता. आता दिवसाचा अनुभव घेऊया. बोल 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 तू सांग, तुला काय वाटतं? बरोबर गेलो ना मी? बरोबर आहे. उसाचे काटे थांब, आम्हाला काहीतरी नाश्ता खायला दे. आता तुझ्या गावी आलोय मी. तुझ्या गाव आम्ही आता गावाला आलोय. तुझ्या पनवेलला. गाडी आपली तिकडे माहिती आहे, बघितली आम्ही गाडी तुझी. चला गाडीत आम्हाला भूक लागले. आता नाश्ता करतोय. तुषार काय नाश्ता करत नाही. मला नाश्ता नाही करतो ना. नाश्ता नाही करत. आम्ही दोघं नाश्ता करतो. नाश्त्याला घेतलं मिसळपाव. आता मिसळपाव खाणार आणि मग तुमच्याशी बोलतो. जरासं पेटाचं पण जरासं लक्ष दिलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. बघा ऋषी इथे बसलाय. रुपया इथे. तुषार आपला गाडी चालवतोय. ओला तर अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झाली. तर आता प्लॅन काय तुषार? कुठे जायचं इकडून? काय माहित नाही. काय माहित नाही. कुठे नाही नाहीस? कुठे रोड तिकडे भेटेल. तिकडे भेटेल तिकडे. सीएनजीला पैसे टाका. 150 रुपये गाडी 5 रुपये जमा आहेत. आता जमा केले 45 पाठ 100 रुपयाने तेवढा खाल्लाय. आणि कुठे चाललंय मला तर माहिती नाही. तुषार कुठे नेतोय आम्हाला आणि गाणी लावलेत. मस्त वाटेल ना. मित्रांनो एकदम भागी रस्ता आहे बघा. दिसत असेल या साईडला कलावंती आणि हा प्रबळगड असे दोन आहेत बघा. मध्ये दिसत असेल हा टोकेरी दिसतोय तो कलावंतीने. या साईडला राईटला प्रबळगड. आता आम्हाला तुषार कुठे नेतो अजून तुषारनी सस्पेन्स ठेवलाय. काय सांगत पण नाही. कारण गाडीचे चालक मला संघटना अध्यक्ष तेच आहेत. आताच CNG वरलेलं आहे. रुपयाने जागा चेंज केली त्यासाठी त्यांचे आभार. मला पहिल्या सीटवर जागा दिली आणि ऋषी खूप खुश आहेत. खूप खुश आहेत. वा. तर अशा प्रकारे आमची पिकनिक चालू आहे. बघा अजून काय काय किस्से घडतात किंवा काय काय होतंय या पिकनिक मध्ये. टोल बघतात बघा कसे. फायनली आम्हाला हा लोणावळ्यालाच घेऊन चाललाय तुषार. लोणावळ्याला काय बोलत नाही बाई. एकदम बघू आता लोणावळ्याला चाललोय. आता लोणावळ्याला कुठं घेऊन चाललाय ते नाही माहिती आहे. तुषार लपलाय तिकडे मागे. ऍक्च्युली थांबपत्ता नाही कुठं जायचं. गाडीत बसले ते दोघं अजून गाडीतच आहे. मागे इमॅजिकाला आलं. विषय असेल तुम्हाला. इमॅजिकाची बिल्डिंग्स वगैरे आहेत. हो नोबोटेल इमॅजिका. आम्ही काय इमॅजिकाला तर जाणार नाही. माझं तर म्हणणं आहे. हे लोक बोलत आहेत. बघूया आता पुढे प्लॅन काय होतं. वाजले सकाळचे 9. आता मला परत भूक लागली. फक्त काहीतरी खातो जगाचं. इथं समोर हॉटेल आहे. रुची हॉटेल आहे. जोशी वडेवाले आहेत. जोशी वडेवाले मला नाही आवडत. जोशी वडेवाले एवढे काही खास नाही आवडत. मित्रांनो आम्हाला घर नेतोय. हा आपला ऋषी आहे ना घाटकोपरला. त्यांनी बुक केलेलं दिसतोय. घरच आहे हा. घर बनवलंय बघा. ही बघा गाडी आली. आम्ही तर बघून चाट पडले. बोल ना ऋषी बोल ना काहीतरी बोल. ऋषीचं घर चोरीला गेलं. मित्राला या ऋषीचं घर. माझा व्हिडिओ बनायला नकाच कर. बोल ना बघा बघा घर आहे. ऋषीचा घर नाही संडास आहे. ऋषीचा संडास होता. ऋषीचा संडास बाथरूम घेऊन फिरताय ते लोक. बोल ना ऋषी बोल. आता बोल. घाटकोपर मधला चालता फिरता संडास ऋषीचा. मित्रांनो पालीला पोहोचलोय. या साईडला आहे गड आहे कुठला तरी. मला माहिती नाही सुधा गड आहे का कुठला पण गड आहे.
आता गणपती मंदिरात जाणार आहोत आम्ही. बल्लाळेश्वर गणपती मंदिर असं विषय आम्हाला घेऊन आलं. सुधागड आहे ना. तर मित्रांनो सुधागड आहे, दाखवतो तुम्हाला. या साईडला जो दिसतोय ना तो सुधागड आहे. बघा आता वाजले 9:15. लवकर आलो बघा. आय लव्ह पाली. एकदाच पोहोचलो आम्ही सकाळी 4 वाजता, 4:30, 5 वाजता. रुपये तर आमच्या आधी निघाला. आम्ही 5 वाजता निघालो ट्रेननी. आणि तिथून आत्तापर्यंतचा प्रवास बघा. आता मंदिर तर राईट साईडला आहे. मंदिर आहे ना इथंच आहे. 800 मीटरवर मंदिर बघा. बल्लाळेश्वर मंदिर 800 मीटर आहे इथून. इकडे तर रस्ता बंद आहे असं दाखवलं आहे. पार्किंग नाही असं दाखवलं आहे. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय बल्लाळेश्वर पाली. दर्शन करायला आता चाललोय. गाडी सुद्धा पार्क झाले. पीएन पार्क आहे इथं बाजूला राईट साईडला. आता उतरतो पहिले. बॅग वगैरे काय घेत नाही आम्ही, असेच निघणार आहोत. मित्रांनो या काकांकडे आले कोकम सरबत पियाला. आमचे रुपेश रेवाळे साहेब आम्हाला कोकम सरबत पाजतायत. मित्रांनो ही अशी एंट्री आहे. आमची पोरं पुढे आहेत. सर्व प्रकारचे पापड, कुंडी, भरपूर काही गोष्टी आहेत घेण्यासारख्या. आलात तर सेम एंट्रन्स आहे ना आपलं ह्याच्यावर काय श्रीवर्धनचं ते मंदिर आहे ना, सेम तसंच आहे. आमचे मित्र इथे देवाला फूल वगैरे घेतात. तिघही काय घेतलं काय. एक बघ असं काना डोळ्याने बघतो बघ तो बघ. तर मित्रांनो ही घेतले देवाला म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला बल्लाळेश्वरच्या. ऋषीने घेतले, मला दिलं एक. म्हणजे असे चौघांना 4 असे घेतले. मी असं इथला आत जाण्याचा मार्ग हे सगळं असं मंदिर आहे. हे मेन मंदिर आहे. इकडून ही एंट्री आहे. आत मोबाईल अलाउड नाही त्यामुळे बहुतेक बंदच करावं लागेल. बाहेरून एवढं दाखवतो येतं तेवढं दाखवतो. सगळं असं हो काय काढत घे. बघा इथून तुम्हाला गणपतीचं दर्शन घेता येईल त्यासाठी मी दाखवत आहे. ते TV आहे ना त्यावरून दर्शन. मित्रांनो अशा प्रकारचं लाकडी बांधकाम असलेलं मंदिर आहे आतून. बघा लाकडी खांब वगैरे सगळं. आणि या साईडला आहे गणपतीचं दर्शन तुम्हाला घेता येऊ शकतं. फायनली मित्रांनो दर्शन तर झालं पण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही. सकाळी 5:30 ते रात्री 10:30 असा टायमिंग आहे म्हणजे दर्शनाचा. कधी आलं तर या टायमातच या, नाही तर मग मंदिर बंद करतात हे लोक. या साईडला बघा हे मंदिर दिसत असेल मागे पूर्ण दगडाचा वापर करून बनवलेला आहे. समोरून दाखवतो. हे बघा असं मंदिर आहे पूर्ण दगडात कोरलेलं आहे. दगडांचा वापर करून त्यापुढे इथं लिहिलं आहे त्यांनी. 5 ते 10:30. आता काय करायचे रे. आता कुठे जायचे. जवळपास काय आहे दुसरं. फोटो काढायचे आहेत. हां जाऊया जाऊया. कुठे जाऊया. जाऊया आपण कुठे जाऊया. अमृतुल्यमध्ये जाऊया. अमृतुल्य. मित्रांनो दर्शन तर झालं. मी आता प्रसादी घेतले. प्रसादी आपलं पेढे घेतलेत आणि जरासं पापड घेतलेत. ॲक्च्युली ते आजी जास्तच रिक्वेस्ट करत होते. आजी आजोबा होते. तर मित्रांनो एक तुम्हाला पण सांगेल की आजी आजोबा म्हातारी माणसं जर असे काही विकत असतील तर त्यांच्याकडून घ्या. त्यांना सध्या काय रोजगारची हे असते, चणचण भासत असते प्रत्येक व्यक्तीला. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय असतं. तर बोलू जाऊ दे पापड घेतो म्हणून 100 रुपयाचे काय होईल त्यांच्याकडून पापड घेतले. मला पण जरासं बरं वाटलं की त्यांना माझ्याकडून काहीतरी मी दिल्यासारखं आणि मला काहीतरी भेटल्यासारखं समाधान मिळालं. बस एवढंच सांगण्याचं हेतू होतं, बाकी काही नाही. ॲक्च्युली हे दोघं गायब आहेत.
आणि रुपया सुद्धा आता मागे होता, गायब झालाय. मी एकटाच आहे इथे, गाडीच्या इथे थांबलो. ही बघा, ही गाडी आहे आपली, बाजूलाच थांबलोय. कुठे गेलीत काय माहिती नाही. मग झाड आहे नशीब, बदामाच्या झाडाखाली. आता जरा गार वाटते झाडाखाली आल्यावर. नाही आता गरमी खूप आहे. सकाळचे 10 वाजले. आले आले बघा. काय रे, कुठे फिरताव कुठं? बस्ता बांधलेला आहे मी, बस्ता बांधलेला आहे. खायला घ्यायचं आता काय खायला घेतलं ना त्यांनी, करवंद घेतलंय कुठे बायकोसाठी घेतलं. नाच तू. आले मी खास तुम्ही बारी नकरी तुझी मोरनी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत विभागी माझा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसत विभागी माझा फोटो माझा काढ.